नमस्कार. उन्हाचा पारा 47 अंशाच्या पार गेलाय, अंगाची लाही लाही होते आणि अशातच भर दुपारी किंवा ऐन मध्यरात्री तुमची वीज अचानक गुल होते. कूलर आणि एसी बंद पडल्यामुळे घरात थांबणे अशक्य झालंय. आज आपण नागपूर शहरातील एका अशा भीषण संकटाचा पर्दाफाश करणार आहोत, ज्याने संपूर्ण शहराला वेठीस धरले. महावितरणचा भोंगळ कारभार. ऐतिहासिक 950 मेगावॅटचा लोड, गाड्यांची टंचाई आणि थेट मुख्य कार्यालयाला घातलेला घेराव. नक्की काय घडतंय नागपुरात? चला सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, पहिली मोठी अपडेट म्हणजे नागपूर शहरात विजेच्या मागणीने आजवरचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. चालू उन्हाळ्यात नागपूरची विजेची मागणी तब्बल 950 मेगावॅट वर पोहोचली आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हीच मागणी फेब्रुवारी महिन्यात अवघी 470 मेगावॅट होती. म्हणजेच मागणी थेट दुप्पट झाली आहे. आता महावितरणचे अधिकारी काय म्हणतात? त्यांच्या मते शहरात विजेचा तुटवडा नाहीये. मग वीज का जाते? तर अतिवापरामुळे आणि कडक उन्हामुळे गल्लीबोळातील ट्रान्सफॉर्मर्स म्हणजेच डीपी प्रचंड तापत आहेत. हे ट्रान्सफॉर्मर्स जळू नयेत म्हणून यंत्रणेतील सेफ्टी फ्युजेस आपोआप ट्रिप होतात. पण ही झाली तांत्रिक बाजू. खरी मेघ तर पुढे आहे. तर मित्रांनो, शहरातल्या अनेक भागात महावितरणच्या हलगर्जीपणामुळे नागरिक त्रस्त आहेत. पहिला मोठा फटका बसला वाठोळा येथील भांडेवाडी परिसराला. येथे मनपाच्या एका जेसीबी मशीनने रस्त्याचे काम करताना मुख्य अंडरग्राउंड केबलच तोडून टाकली. परिणामी एकाच वेळी 20,000 पेक्षा जास्त घरांची वीज गुल झाली. महावितरणने दुसऱ्या फीडरवरून वीज देण्याचा प्रयत्न केला, पण एसी आणि कूलरच्या लोडमुळे तो बॅकअप फीडरही गोयंका लेआउट जवळ निकामी झाला आणि नागरिकांना अख्खी रात्र जागून काढावी लागली. दुसरीकडे आशीर्वाद नगर आणि दाभा परिसरात थेट आगी लागल्या. आशीर्वाद नगरच्या एनआयटी कॉम्प्लेक्स मध्ये पहाटे एक मोठा ट्रान्सफॉर्मर आणि डीपी बॉक्स जळून खाक झाला. तर दाभा आणि काटोल नाक्याजवळ मुख्य केबल जळाल्याने कित्येक तास सिंगल फेजवर सप्लाय सुरू होता. पश्चिम नागपूर, वाडी, सरीपटका, रेशीमबाग, बेसापिपळा या भागात तर रोज रात्री वीज जाणे आता नित्याचेच झाले. या सगळ्या त्रासाला कंटाळून अखेर नागपूरकरांचा संयम सुटला. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शेकडो नागरिकांनी थेट काटोल रोडवरील महावितरणच्या विद्युत भवन मुख्यालयावर धडक मोर्चा काढला आणि मुख्य अभियंत्यांना घेराव घातला. नागपूरकरांचा सवाल अगदी रास्त आहे. नागपुरात आपण झिरो लोड शेडिंग साठी अतिरिक्त पैसे मोजतो. काही महिन्यांपूर्वीच महावितरणने दावा केला होता की शहरात 322 कोटी रुपये खर्च करून स्मार्ट ग्रिड सिस्टम आणि अंडरग्राउंड केबलिंगचे 98% काम पूर्ण झाले. मग आमचा प्रश्न असा आहे की 322 कोटी खर्च झाले होते, तर पहिल्याच कडक उन्हाळ्यात ही संपूर्ण स्मार्ट यंत्रणा पत्त्याच्या बंगल्यासारखी कोलमडली कशी? हा पैसा नक्की गेला कुठे? तर मित्रांनो, महावितरणच्या या कारभारावर तुमचे काय मत आहे? तुमच्या भागात सध्या वीज कपातीची काय परिस्थिती आहे? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. नागपूरच्या अशाच ताज्या बातम्यांसाठी या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.